हाय, पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी घेऊन आले आहे आषाढी एकादशी स्पेशल वरीचं भात आणि शेंगदाण्याची आमटी। तर खूपच छान असं आपण आज वरीचं भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत। तर ह्या आषाढी एकादशीला तुम्ही हे जरूर बनवा। तर चला वळूया रेसिपीकडे। तर मी इथं वरीचं तांदूळ घेतलेला आहे। याला छानसं असं आपल्याला निवडून घ्यायचं आहे। यातले गार वगैरे किंवा खडे आपल्याला छानसे असे निवडून घ्यायचे आहेत। इथं मी बटाटा असा कापून घेतलेला आहे आणि इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगा आणि मिरची असं दोन्हीही मिक्सरला बारीक करून घेते। आता या कढईमध्ये आपण थोडं तेल घालून घेऊयात। तर चला तेल गरम होईपर्यंत मी इथं शेंगदाणा आणि जे हिरवी मिरची घेतली होती ती मिक्सरला बारीक करून घेते। तर बघा अशी बारीक झालेली आहे। आता तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपण हे जे कापलेले बटाटे आहेत ते घालून घेऊयात आणि या बटाट्यांना आपल्याला छानसं असं यामध्ये तळून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। तर चला गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवूयात आणि यामध्ये छानसं असं तळून घेऊयात। आता हे साईडला करून जे आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं पेस्ट बनवून घेतलं होतं ते आपण यामध्ये घालून घेऊयात। तर बघा मी शेंगा असे खूप बारीक केलेले नाहीये, तर आपल्याला ओबडधोबड असेच आपल्याला हे बनवून घ्यायचे आहेत। तर चला असं छानसं आपण याला तेलामध्ये एकत्र करून घेऊयात। तर थोडा बटाटा आणि शेंगा जो आहे तो अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपण घालून घेऊयात वरीचं तांदूळ म्हणजेच वरीचं भात। तर चला आता आपण यामध्ये थोडं तेल घालून घेऊयात आणि तुम्ही हे मिश्रण साईडला काढून सुद्धा भाजून घेऊ शकता, पण एका वेळेसच आपण हे सगळं फटाफट करू शकतो। तर चला अशा प्रकारे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर बघा असं छानसं वरीचं तांदूळ जे आहे ते थोडंसं भाजून घ्या, म्हणजेच आपला जो वरीचा भात आहे तो खूपच छान बनतो। आणि तुम्ही ही रेसिपी एक वेळ जरूर बनवा, खूपच कमी वेळेत आणि लवकरात लवकर तुम्ही असं वरीचं भात आणि आमटी बनवू शकता। आणि अजून तुम्ही पल्लवी लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा। तर चला यामध्ये मीठ घालून घेऊयात। तर आपण यामध्ये उपवासाचं मीठ घालून घ्यायचं आहे। तर चला इथं मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला छानसा असा आता आपण हलवून घेऊयात। तर चला आता मी यामध्ये 1 चमचा साखर सुद्धा घालून घेतली आहे। साखर बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर चला यामध्ये आता आपण पाणी घालून घेऊयात आणि पाणी घालून घेतल्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ते एकसारखं असं आपण हलवून घेऊयात। आणि यावर आपल्याला असं हे ताट झाकून ठेवायचं आहे आणि ताटावर थोडंसं पाणी घालून ठेवा, म्हणजेच आपला जो भात आहे खूपच छान आणि लवकर शिजतो। तर चला 5 ते 6 मिनिटांनी आपण याला काढून बघूयात। तर बघा आपला जो भात आहे याचा खूप छान शिजलेला आहे। तर इथं आपलं वरीचं भात तयार झालेलं आहे। तर बघा अशा प्रकारे गरमागरम वरीचं भात तयार झालेलं आहे। तर चला याला झाकून ठेवूयात आणि आता आपण आमटी करूयात। आमटी करण्यासाठी मी इथं पातेलं गरम करायला ठेवलं होतं। तर बघा यामध्ये तेल घालून घेऊयात आणि शेंगाचं कूट मी पहिलाच करून ठेवलं होतं, तर यामध्ये थोडंसं शेंगाचं कूट घालून घेऊयात। शेंगाचं कूट हे एकदम बारीक करून घ्या, म्हणजे आमटीमध्ये शेंगाचं कूट हे आपल्याला ओळखून सुद्धा येणार नाही। तर चला हे छानसं असं भाजून झालेलं आहे। तर बघा थोडासा याचा कलर चेंज झाला की आपण यामध्ये घालून घेऊयात चवीपुरतं मीठ। आता यामध्ये मी घालून घेत आहे 1 चमचा तिखट पावडर। तर बघा हे सगळं जिन्नस जे आहे असं छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे करताना गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लो ठेवायची आहे। आता यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे। तर बघा या प्रकारे तुम्हाला आमटी जेवढी पाहिजे असेल त्या प्रकारे तुम्ही पाणी घालून घेऊ शकता। तर चला छानसं आपण याला ढवळून असं घेऊयात आणि यामध्ये मी अजून थोडं पाणी घालून घेतलेलं आहे। तर चला याला एक उकळी येऊन देऊयात। मी यामध्ये थोडं साखर सुद्धा घातलेलं आहे। तर इथं आपली आमटी सुद्धा तयार झालेली आहे। तर चला आपलं वरीचं भात आणि आमटी तयार झालेली आहे। तर आषाढी एकादशी निमित्त किंवा तुम्ही कोणत्याही टाईम असं वरीचं भात आणि आमटी बनवू शकता। तर प्लीज पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा। जर तुम्ही लिंबू बरोबर यावर गरमागरम असं तूप घालून खाऊ शकता। तर माझी ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।